हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण इथपर्यंत कटिंग बघितली होती ब्लाऊजची. पाठीमागचा भाग आणि पुढचा भाग कशा प्रकारे कटिंग करायचा आहे. आणि आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुढची कटिंग बघणार आहे, बाहीची कटिंग बघणार आहे आणि कटोरीची पण कटिंग बघणार आहे. तर कशा प्रकारे आपल्याला वाढवून घ्यायची आहे 38 साईज मध्ये, आणि कशा प्रकारे आपल्याला जो आपला मेन कपडा आहे साडीचा, तर इथे बाईच्या मापासाठी इथे मी 4 फोल्ड मध्ये कपडा टाकला आहे. तर बाईची घडी आपल्याला छातीचा चौथा भागच घ्यायचा आहे, 9.5 इंच. पण इथे एक कपडा कमी असल्यामुळे मी 9 इंच घेत आहे. आणि जो आपला मेन साडीचा ब्लाऊज आहे त्याच्यामध्ये मी दोन्ही बाजूने अर्धा इंच एक्स्ट्राचा सोडणार आहे, जेणेकरून आपली बाई बरोबर बसेल. तर बाईची उंची इथे 5 इंच आहे, तर मी 6 इंच घेतली आहे. या प्रकारे बाईची कॅप हाईट मी इथे 3 इंच टाकली आहे. आणि जो बाईचा दंड घेरा आहे ते 5.5 इंच घेतला आहे. या प्रकारे आपल्याला बाईचा शेप देऊन घ्यायचा आहे आणि बाईचं कटिंग करून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, इथे बाईचं कटिंग झालेलं आहे आपलं. आता अशा प्रकारे दोन भाग आपल्याला असे मागे ओढून घ्यायचे आहे आणि हा जो पण एक्स्ट्राचा कपडा निघते तो इथे कट करून घ्यायचा आहे. तर हा आपल्या समोरच्या आर्मलचा शेप झाला इथे. तर या प्रकारे समोरच्या आर्मलला शेप देऊन घ्यायचा आहे. आता इथे बघा कपडा किती कमी वाचलेला आहे आणि कटोरी आपल्याला याच्यामध्ये निघणार नाही. तर त्यासाठी मी इथे एक न्यूजपेपर घेतला आहे आणि त्याच्यावर हे जे आपलं कटोरीचं निघला होता पॅटर्न तो इथे ठेवून घ्यायचा आहे. जसं आहे तसंच मार्किंग करून घ्यायचं आहे पहिले, आणि नंतर आपल्याला दोन्ही बाजूने वाढवून घ्यायचं आहे. तर इथे मी पहिले जसं आहे तसंच मार्किंग केले आहे. आता इथे बघा या जो आपली आय हुकाची साईड आहे त्या बाजूने 1 इंच वाढवला आहे मी, आणि जी फिटिंगची बाजू आहे त्या बाजूने 1.5 इंच वाढवला आहे. अशा प्रकारे आपल्याला वाढवून घ्यायचं आहे. दोन्हीचा सेंटर काढायचा आहे आणि खालच्या बाजूला इथे 1.25 इंचावर खालच्या बाजूने वाढवून घ्यायचा आहे. आता इथे काय करायचं आहे बघा, जिथपर्यंत आपल्या खालच्या बाजूपासून तिरकस आपला टेप जातो किंवा स्केल जातो तिथपर्यंत आपल्याला असं तिरकस घ्यायचं आहे. आता इथून वरच्या बाजूने अर्धा इंच शिलाईमध्ये घ्यायचं आहे बघा या प्रकारे. आणि जे पण आपलं पॅटर्न तयार आहे ते अशा प्रकारे ठेवून घ्यायचं. याने काय होतं, कटोरीचा शेप एकदम बरोबर येतो आपला, म्हणजे खूप छान असा तयार होतो जसं आपलं पॅटर्न कट झालेलं आहे तसं. आता या बाजूने इथे आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे. तर या प्रकारे बघा आता कटोरीचं पण कटिंग झालेलं आहे आपलं. तर अशा प्रकारे मापाची कोणत्याही तुम्ही अशी कटिंग करू शकता कटोरी. तर आता जसं मार्किंग आहे तसंच इथे कट करून घ्यायचं आहे. आता बघा इथे एवढाच कपडा वाचलेला आहे, तर इथे अजिबात बसून नाही राहिलं. इथे हा पॅटर्न पेपर कटिंग केला आपण तरी सुद्धा बसून नाही राहिला. तर इथे मी मार्किंग करून बघते, पण इथे बघा बाजूने वरच्या साईडने खूप सारा गॅप आलेला आहे. तर त्यासाठी आता मी हे ओपन करत आहे आणि असं वेगळं वेगळं दोन भागावर मी इथे कट करणार आहे, तर व्यवस्थित ठेवून. तर आता इथे सुद्धा बघा इथे साईडला इथे एवढा गॅप पडत आहे. तर या प्रकारे आपल्याला ऍडजस्ट करून ठेवून घ्यायचे आहे. तर जिकडून पण ऍडजस्ट होते त्या पद्धतीने आपल्याला ठेवायचे आहे. तर आता इथे बघा या प्रकारे बसला आहे बरोबर. तर मी इथून मार्किंग करून घेत आहे. आता आपल्याला दुसऱ्या बाजूने ठेवून घ्यायचं आहे. तर बघा आता इथे तरी थोडंसं इथे कमीच पडत आहे, खालच्या बाजूने इथे कमीच पडत आहे थोडंसं. तर तेवढं आपण जो आपला कपडा आहे ब्लाऊजचा त्याच्यामध्ये ऍडजस्ट करून घेऊ. ते बघा इथे अर्धा इंच कमी पडत आहे. तर या प्रकारे आता हे कटोरी कशी बशी कट केली आहे. हे ब्लाऊज एवढं अवघड केलं कटिंगला खूपच. एक तर अस्तरचा कपडा आहे पण कमी आहे, आणि आता तर इथून पुढे बघा तुम्ही जो साडीचा ब्लाऊज आलेला आहे तो कसा प्रकारे आलेला आहे, कोणती डिझाईन कुठे आलेली आहे बिलकुल काही कळतच नाही. आता बघा हे एक बाहीची डिझाईन एका कपड्यावर दिली आहे, 2 तुकडे दिले आहे त्याला, एका तुकड्यावर बाहीची डिझाईन दिलेली आहे. आता इथे बाही बसत नाही आपले बघा, बसते का नाही. आणि एक तर डिझाईन एवढी आहे, तर इथे आता एक बाजूने आपल्याला जॉईंट द्यायला लागणार आहे बाहीला. तर या प्रकारे बघा आता समोरची जी बाजू आहे तिथून बरोबर दिसत आहे, पण आपल्याला पाठीमागच्या भागाला जॉईंट द्यायचा आहे. घे पडलं पण खाली. आता तर ठेवून घेत आहे पुन्हा.
तर आता जे सेंटर मधून जे डिझाईन आहे आपल्याला, तर ब्लाऊजचं बाहीचं जे सेंटर आहे तिथून ठेवून घ्यायचं आहे बरोबर. आता एक बाही कटिंग झाली. आता इथे बघा असा कपडा आपल्याला जॉईंट लावायचा आहे दुसरा. तर त्यासाठी इथे बरोबर कपडा काढून घ्यायचा आहे आपल्याला. आता इथे बघा पाठीमागच्या भागाची तर खूप मजा आहे. तर डिझाईन कोणत्या बाजून दिली आहे बघा. जिकडून आपण साडीची पिन लावतो तिकडून डिझाईन दिलेली आहे. उलट्या साईडनं कमीत कमी इकडच्या साईडला तरी द्या होती, उजव्या बाजूला. डाव्या बाजूला डिझाईन दिली. ते तर पदर घेतला की पूर्ण झाकून जाणार आहे. काय डिझायनर ब्लाउजचा फायदा आहे. आता इथे गळ्याची रुंदी सुद्धा मोठी आहे भरपूर. ते डिझाईन पण कट होणार. तर ती गळ्याची रुंदी आपण कमी करून घेऊ. आता जसं आहे तसं कट करावं लागणार आहे आपल्याला. आता हे बघा दुसरा कपडा आहे, त्याच्यावर दुसरी बाही दिली आहे. तर आता इथे दुसरी बाही दिली आहे, तर तिथे पण पहा इथे तर दोन्ही भागाला जॉईंट लावावं लागणार आपल्याला, समोरच्या पण आणि मागच्या पण, कारण बसणारच नाहीये. डिझाईनचं सेंटर पण आपल्याला बाहीचं सेंटर आलं पाहिजे. आता इथे बघा समोरच्या बाजूने आपल्याला जॉईंट द्यायला लागणार आहे आणि पाठीमागच्या बाजून द्यायला लागणार आहे. अशा ब्लाऊजचा खूप त्रास येतो शिवायचा. इथे मी जॉईंट साठी कपडा काढून घेतलाय बघा. आता हे जॉईंटचे सर्व भाग आपण याच कपड्यामध्ये फोल्ड करून घेऊ. आता हे एवढा कपडा आहे आपल्याकडे आणि याच्यामध्ये आपल्याला समोरचा भाग पूर्ण काढायचा आहे. कटोरी, क्रॉस पट्टी आणि हा आपला साईडचा पार्ट एवढा आपल्याला काढायचा आहे. तर आता ते कसं ऍडजस्ट करायचं आहे बघा या प्रकारे. आता इथे डबल फोल्ड केला आहे मी. आता जे मधात हे लाईन आहेत ते येणार आहेत कपड्यावर, कुठे पण येणार आहेत त्या. आता कटोरी आपल्याला बसून बघायची आहे कोणत्या बाजूने बसते व्यवस्थित. आता इथे बसत नाही, इकडून पण बसत नाहीये. अरे बापरे. आता बसले. आता इथे क्रॉसपट्टी बाकीच आहे आणखी. आता पहिले हे दोन भाग कट करून घ्यायचे. क्रॉसपट्टी आता बघू कोणत्या भागावर ऍडजस्ट होते. आता इथे हे कटोरीचा भाग कट करून घ्यायचा आपल्याला. आता इथे थोडा थोडा साईडला कपडा सोडायचा आहे, कारण कपडाच नाही आपल्याकडे जास्त. आता क्रॉसपट्टी बघा, आता एक भाग येतो क्रॉसपट्टीचा आणि एक भागावर कमी येत आहे. आता काय करायचं. आता एक भाग काढून घ्यायचा आहे आणि दुसरा कपडा बघायचा आहे तसाच आता तेवढा पट्टीचा आहे का. तर हा आहे एका बाहीचा साईडचा. तर आता इथे काय करायचंय, दोन्ही क्रॉसपट्ट्याचे तोंड असे समोरासमोर ठेवायचे म्हणजे एकसारखे येतील. नाही तर दोन्ही एकाच बाजूच्या तयार होतील आपल्या क्रॉसपट्ट्या. तर याचं लक्षात घ्यायचं आहे. अशा प्रकारे आता हा ब्लाऊज पूर्ण कटिंग झालेला आहे. याचं पूर्ण स्टिचिंग मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. खूप मजेदार होणार आहे. तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.